राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रिय ग्राहकांनो, आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस। जीवनभराची साथ, जीवनानंतरही मदतीचा हात। इथे सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम सर्व्हिस, वाहनांचे इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, प्रॉपर्टी, शॉप, हाऊसिंग सोसायटी, बिल्डिंगचे इन्शुरन्स, LIC, म्युच्युअल फंड, पेन्शन प्लस, चाइल्ड एज्युकेशन प्लॅन्स, टॅक्स सेव्हिंग प्लॅन, आरोग्य विमा, अपघात विमा असे सर्व प्रकारचे इन्शुरन्स आणि प्लॅन्स एकाच ठिकाणी। ना नफा ना तोटा या तत्वावर कामे करून सर्व्हिस दिली जाईल। तर मग आजच संपर्क साधा फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस। आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग, बोटा बायपास रोड, श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, बोटा, तालुका संगमनेर। संपर्कासाठी प्रोप्रायटर सचिन फापाळे। संपर्क क्रमांक 95 27 44 09 46 आणि 95 27 44 09 64। आज ही वेळ या तालुक्यावर येणं अपेक्षित नव्हतं। ज्या भगवान बिरसा मुंडांच्या जयंतीच्या दिवशी 15 तारखेला या तालुक्याचे लोकप्रतिनिधी लिंगदेव या ठिकाणी उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी गेले आणि त्या ठिकाणी आमचे होळकर दादा असतील, त्यांनी त्यांना प्रश्न विचारला। तो प्रश्न काय होता? आमदार महोदय, दिवसा लाईट चालू करा, कारण की रात्री बिबटे भरपूर झालेले आहे, आमच्या जीवनामरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। परंतु या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी त्याच्यावर काही निर्णय न देता, उत्तर न देता त्यांच्या 2 कानाखाली मारल्या। खऱ्या अर्थाने आपण एखाद्या व्यक्तीला आमदार म्हणून निवडून देतो, तो जनतेची सेवा करण्यासाठी निवडून देतो। परंतु अलीकडे आपण बघितलंय की जसे जसे यांचे आता खिसे भरले, तसे तसे आता यांची डोक्यातली मस्ती देखील दादा वाढायला लागलेली आहे। मी येता मारुतीराव सगळा कार्यक्रम लाईव्ह बघत होतो, थोडा यायला उशीर झाला, परंतु ह्या कांदळी समाजातील प्रत्येक व्यक्तीचा माझ्याशी आणि मारुतीरावांशी संपर्क होता। त्यांना आम्ही सांगितलं होतं, मग लिंगदेवचे सरपंच असतील, आमचे मित्र अमित गोमलजी असतील, त्यांनाही म्हटलं की आम्ही उपस्थित राहू, कारण की मी असेल, मारुतीराव असेल किंवा या तालुक्यातील कोणताही नेता असू द्या, आम्ही ज्या वेळेस समाजकारण, राजकारण करतो तो प्रत्येक अडी अडचणीला सामान्य माणसाच्या तिथं उभं राहणं हे आमचं कर्तव्य राहतं। काही लोकांनी टीका केल्या, मी काय त्याच्यावर बोलणार नाही, परंतु त्यांना एकच गोष्ट मला सांगायची आहे, कोणताही नेता असू, कोणताही पुढारी असू, तो काही प्रभावात आला तो लगेच नेता आणि पुढारी होत नाही। विजय देशमुख साहेब, त्याच्याकडे देखील चुका होता। सामान्य जनतेच्या तो वेगळ्या पद्धतीने मुख्य खाऊन तो तयार होतो, त्याला तयार व्हायला देखील वेळ लागतो, चुका प्रत्येकाकडनं होता। परंतु आजच्या मोर्चाचा जो मुद्दा होता त्याला बाजूला सोडून आपण बोलणं हे आज मला उचित वाटत नाही। आज कांदळी समाजाला एकच गोष्ट मी आवर्जून सांगू इच्छितो, तुम्ही जरी या तालुक्यामध्ये आपण म्हणतो 18 पगड जातीचे लोक या तालुक्यात राहतात, तुम्ही जरी संख्येने कमी असाल तरी तुम्ही काळजी करू नका। हा अमित मांगरे आणि उपस्थित प्रत्येक जण तुमच्या सोबत ताकदीने उभा आहे। आज जे काही इथं आमचे दादा आहेत, मी भाषणामध्ये ऐकलं, त्यांचाही नातू असेल, त्यांचाही मुलगा असेल, त्यांचाही मुलगा पोलीस म्हणून काम करतो विजय देशमुख साहेब, त्यांनाही एक स्वाभिमान आहे। आज ज्या वेळेस या तालुक्यातील लोकप्रतिनिधी मतांसाठी प्रत्येक गावात जातात, त्यावेळेस ते प्रत्येक जणाला एक मत द्या असं ते विनंती करतात, परंतु ज्या वेळेस त्यांच्या मताचं काम होऊन जातं, नंतर लोकांच्या पोटात लाथा मारायच्या। आज शेतकऱ्यांनी ज्या वेळेस प्रश्न उपस्थित केले मारुतीराव, त्यावेळेस आपण बघितलं, मी असू द्या किंवा या तालुक्यातील माजी आमदार वैभवरावजी पिचड साहेब असतील, ते देखील या तहसीलदारांकडे गेले। तहसीलदारांना सांगितले की सर सगळं तुम्ही पंचनामे करा, परंतु या तालुक्यातील लोकप्रतिनिधीला त्यालाही देखील साथ दिली नाही। माझ्या कानावर तर अशा गोष्टी आल्या की या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी कुठेतरी इन्शुरन्स कंपनी सोबत सातालोटा केलं आणि त्यांच्या विम्याचे पैसे आपल्याला मिळू नये म्हणून काहीतरी वेगळं पॅकेज देखील यांनी घेतलेलं आहे। आम्ही मागतोय काय तुमच्याकडे, तुम्ही त्याच कामाचे रस्त्याचे उद्घाटन करतात, त्याच कामाचे पुन्हा रस्त्याचे उद्घाटन करून या तालुक्याची जनता आता तुमच्याकडे
सत्ता दिलेली आहे, चांगलं काम तुम्ही करा, परंतु लोकांना मारू नका. लोकांच्या कानाखाली मारून, पोटात लाटा मारून या तालुक्याची प्रगती होणार नाही. आणि तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही हिटलर सारखं वागून या तालुक्याला जर तुम्हाला हाकायचं जर डोक्यात असेल तर तुम्हाला एवढंच सांगतो, हा तालुका एखाद्याला डोक्यावर पण घेतो आणि एखाद्याला डोक्यावरनं खाली कधी आणायचं या तालुक्याला कळतं. येणाऱ्या काळात नक्की जनता ते मताच्या रूपात दाखवेल. परंतु पुन्हा एकदा तालुक्यातील जनतेला एवढंच विनंती करतो का याच्यामध्ये राजकारण काहीच नाहीये. त्यांचे समर्थक वेगळ्या पद्धतीने सांगतायत का होळकर दादा तिथे दारू पिऊन गेले होते, चुकीच्या पद्धतीने दादांची देखील बदनामी करतायत. कृत्य तुम्ही चुकीचं करायचं आणि पुन्हा त्या व्यक्तीला ज्याला मारले त्यांना बदनाम करायचं, हा तालुक्याची गोष्ट सहन करून घेणार नाही. आपण सगळेजण इथं होळकर दादांच्या न्यायासाठी होळकर दादांच्या न्यायासाठी मोठ्या ताकदीने आपण इथं आलात. मी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.